हॅलो फ्रेंड्स. आपल्याला माहिती आहे की आपलं जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, त्याचा काही प्रॅक्टिकलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला केस स्टडी कंप्लीट करायच्यात. आता नेमकं केस स्टडी म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर इट इज व्हेरी इझी. एक तुम्हाला दोन केस स्टडी तुम्हाला कंप्लीट करायच्यात. एक म्हणजे कॉलेज ॲडमिशन सिस्टीम आहे. एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजची ॲडमिशन सिस्टीम जर आपल्याला तयार करायची असेल, त्याचं जर सॉफ्टवेअर आपल्याला तयार करायचं असेल ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा वापर करून, तर आपण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लागतात, ज्या आपण शिकल्यात, त्या सगळ्या शिकलेल्या गोष्टींचा एक डॉक्युमेंट आपल्याला तयार करायचं आहे. तसेच तुमचा जो प्रोजेक्ट आहे, तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही करत आहात, त्या प्रोजेक्टची पण एक केस स्टडी तुम्हाला सबमिट करायची. अशा दोन केस स्टडीज तुम्हाला प्रॅक्टिकल जो आपला आहे, जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं, त्या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने तुम्हाला ह्या दोन केस स्टडीज सबमिट करायच्या आहेत. आता त्याच्यासाठी काय करायचंय, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला, जर तुम्ही Moodleला गेलात, तर Moodleला तुमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक वर्ड डॉक्युमेंट मी ठेवलेली आहे. इथं जर तुम्ही गेलात तर इथं सेमिस्टर 6 मध्ये केस स्टडी आणि इथं एक वर्ड डॉक्युमेंट आहे. केस स्टडीचा एक फॉर्मॅट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तो फॉर्मॅट काय करायचा, तुम्ही डाउनलोड करायचा आहे. आता तो फॉर्मॅट माझ्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. त्या फॉर्मॅटमध्ये मी सगळ्या काही गोष्टी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे की टायटल असेल किंवा मग केस स्टडीचं नाव असेल. सबमिटेड बाय, इथं तुम्ही तुमचं नाव घालायचं. सबमिटेड बायच्या जागी इथं तुमचं नाव येईल, इथं रोल नंबर येईल आणि सीट नंबर येईल. ही पहिली केस स्टडी आहे आणि याच्यामध्ये गायडेड बाय आणि इयर. त्याच्या खाली काय करायचं, आता इंट्रोडक्शन म्हणजे काही पॉईंट्स मी तुम्हाला दिले. म्हणजे इंट्रोडक्शन आहे, प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन आहे, स्टडी ऑफ एक्झिस्टिंग सिस्टीम आहे, ड्रॉबॅक्स आहे. आता हे रिलेटेड टू कॉलेज ॲडमिशन सिस्टीम, म्हणजे आपली जी केस स्टडी आहे, कॉलेज ॲडमिशन सिस्टीम आपण केस स्टडी करतोय, ह्या रिलेटेड ह्या सगळ्या टर्म्स तुम्ही इथं मांडायच्या. जसं की इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला लिहिता येईल की कॉलेज ॲडमिशन सिस्टीम म्हणजे काय, कॉलेज ॲडमिशन सिस्टीम मध्ये नेमकं काय असतंय, अबाउट कॉलेज ॲडमिशन सिस्टीम. तुम्हाला याच्यामध्ये एक छोटंसं एक पॅरेग्राफ तुम्ही जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. दुसरं प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन आहे. आता प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन, ऑनलाईन ॲडमिशन सिस्टीमला आपण का जातो कॉलेजच्या, तर ऑफलाईन जर ॲडमिशन असेल तर त्याच्यामध्ये काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत, मुलांना काय प्रॉब्लेम येतात, किंवा टीचरना काय प्रॉब्लेम, किंवा कॉलेजच्या ऑथॉरिटीला काय प्रॉब्लेम येतात, ते प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी मांडायचे. स्टेट अँड एक्सप्लेन द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ट्रेडिशनल ॲडमिशन सिस्टीम. ह्याच्यामध्ये एक पॅरेग्राफमध्ये ते छोटासा मराठीमध्ये तुम्ही अगोदर लिहा आणि त्याला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं तरी चालतंय. अगदीच इंग्रजीमध्येच तुम्ही लिहावं असं काही नाही. पहिला मराठीमध्ये लिहा आणि त्याला कन्वर्ट करा. तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे स्टडी ऑफ एक्झिस्टिंग सिस्टीम. एक्झिस्टिंग जी कॉलेज ॲडमिशन प्रोसेस आहे, ट्रेडिशनल प्रोसेस, ती नेमकी कशी आहे, काय, त्याबद्दल थोडीशी माहिती याच्यामध्ये लिहायची. चौथा पॉईंट आहे तो म्हणजे ड्रॉबॅक्स. म्हणजे याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स तुम्हाला दिसले, कॉलेज ॲडमिशन सिस्टीम जी आहे ही पूर्वीची जी ट्रेडिशनल चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत ते तुम्ही या चौथ्या पॉईंटमध्ये मांडायचे. पाचवा पॉईंट जो आहे तो म्हणजे स्कोप ऑफ द प्रपोज सिस्टीम. म्हणजे आता जी तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन सिस्टीमला जाणार आहात, त्याला त्याचा स्कोप नेमका काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय नवीन गोष्टी तुम्ही इन्क्लूड करणार, हे ह्या पाचव्या पॉईंटमध्ये लिहायचं. सिक्स्थ पॉईंट जो आहे तो डेव्हलपमेंट ऑफ SRS डॉक्युमेंट. आता सिस्टीम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन आपण बघितलंय, मागच्या सेमिस्टरमध्ये झालंय आपल्याला. सिस्टीम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनमध्ये काय गोष्टी येतात, तर तुम्हाला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, किंवा तुम्हाला लागणारी मॅन पॉवर आहे, किंवा तुम्हाला लागणारे ज्या काही रिलेटेड गोष्टीज आहेत, त्या सगळ्या SRS मध्ये मांडता येतात आपल्याला. त्या तुम्ही इथं मांडायच्या. डिझाईन द डॉक्युमेंट फॉर सिलेक्टेड प्रोजेक्ट. ह्या जो प्रोजेक्ट आहे या संदर्भातलं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही इथं
छोटंसं तयार करायचं. 1-2-3 पॉईंट ह्याच्यामध्ये फक्त मांडायचे. टेक्निकल स्पेसिफिकेशन असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल काही फॅसिलिटीज असतील त्या ह्याच्यामध्ये लिहायच्या 6 नंबरला. 7 नंबरला फिजिबिलिटी स्टडी तुम्ही करायची ह्या प्रोजेक्ट संदर्भातली, कॉलेज ॲडमिशन सिस्टीम संदर्भातली. फिजिबिलिटी स्टडी मागच्या सेमिस्टरमध्ये हा पॉईंट झालेला आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही हा प्रोजेक्ट जर करणार आहात तर हा किती फिजिबल आहे, म्हणजे इकॉनॉमिकल फिजिबल आहे का, इकॉनॉमिकली तुमच्याकडे तितका अमाऊंट आहे का किंवा तितका खर्च लागणार आहे का, टेक्निकल फिजिबिलिटी आहे का, म्हणजे तुमच्याकडे ज्या लागणाऱ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी त्या आहेत का, आणि ऑपरेशनल फिजिबिलिटी म्हणजे तुमचा जर प्रोजेक्ट तुम्हाला ऑपरेशनल करायचा असेल तर ती फिजिबिलिटी आहे का. हे 3 पॉईंट याच्यामध्ये मांडायचे. 8वा पॉईंट आहे तो म्हणजे गॅदरिंग डेटा रिक्वायरमेंट्स अँड फंक्शनल रिक्वायरमेंट्स. आता याच्यामध्ये काय तर आयडेंटिफाय एंड युजर्स कुठले कुठले असतील तुमचे ते तुम्ही मेन्शन करायचे. इनपुट डेटा काय असेल इनपुट त्याच्यामध्ये येणारा तो इथं मेन्शन करायचा, आणि जी आउटपुटमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती इथं मेन्शन करायची. आता जनरली बघायला गेलं तर एंड युजर कोण आहेत तर स्टुडंट आहे किंवा मग टीचर असतील, हे तुमचे एंड युजर आहेत. इनपुट डेटा काय तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे किंवा टीचरची इन्फॉर्मेशन आहे. आउटपुट इन्फॉर्मेशन काय तर स्टुडंटचं ॲडमिशन झाल्यानंतर त्याच्या रिसीट्स असतील किंवा त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल, हे सगळे आउटपुट इन्फॉर्मेशन आहे त्या सिस्टीममधली. फंक्शनल और प्रोसेसिंग रिक्वायरमेंट्स काय आहेत, म्हणजे त्याचं फंक्शनिंग होण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत, तर त्या मुलग्याचे मार्क्स वगैरे असतील किंवा त्या मुलाचं कॅटेगरी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या फंक्शनल किंवा प्रोसेसिंग रिक्वायरमेंट्स आहेत. आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, नेमकं मग तुम्हाला लॅपटॉप लागेल, डेस्कटॉप लागेल, कम्प्युटर लागेल किंवा मग त्याच्या रिलेटेड काही सॉफ्टवेअर लागतील का, हे म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट. 9th पॉईंट आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ DFD, डेटा फ्लो डायग्राम, डेटा डिक्शनरी आणि ER डायग्राम. आता हे तुम्हाला डेटा फ्लो डायग्राम झालेले आहे. मी मागच्या आपला जो सेमिस्टर आहे त्याच्यामध्येच तुम्हाला DFD आणि ERD झालेले आहेत. त्या अकॉर्डिंगली कंटेक्स्ट लेवल DFD आणि फर्स्ट लेवल DFD ह्या दोन्ही काढायच्या तुम्ही या कॉलेज ॲडमिशन सिस्टीमसाठीच्या. 10th आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो ह्या सेमिस्टरचा, तो म्हणजे ह्याच्या सगळ्या UML डायग्राम्स काढायच्या. सगळ्या काढण्यापेक्षा एक 4 डायग्राम मी तुम्हाला दिल्यात. यूज केस आहे, क्लास डायग्राम आहे, ॲक्टिव्हिटी डायग्राम आहे आणि ऑब्जेक्ट डायग्राम. आता ह्या नेमक्या कशा काढायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, 10th पॉईंट हा आहे ह्या रिलेटेड तुमच्या कॉलेज ॲडमिशन सिस्टमच्या यूज केस, क्लास, ॲक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्ट डायग्राम तुम्ही काढायचे. डेटाबेस डिझाईन दाखवायचं तुमच्या कॉलेज ॲडमिशन सिस्टीमचं. आणि इनपुट आउटपुट डिझाईन, तुमचं जे इनपुट आणि आउटपुट डिझाईन म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड तुमचं जे डिझाईन आहे ते याच्यामध्ये दाखवायचं आणि एक रिपोर्ट दाखवायची. अशा सगळ्या काही रिपोर्ट दाखवायची गरज नाही, पण एक रिपोर्ट तुम्ही काहीतरी शो त्या ठिकाणी करायची. सो हे सगळे पॉईंट्स कव्हर झाल्यानंतर तुमची एक केस स्टडी पूर्ण होते. तुम्हाला 2 केस स्टडी करायच्यात, एक म्हणजे कॉलेज ॲडमिशन सिस्टीम आणि दुसरं म्हणजे तुमचा प्रोजेक्ट. आता तुमचा प्रोजेक्टची केस स्टडी तुम्ही केली की तुमचं डॉक्युमेंटेशन पूर्ण होतंय. म्हणजे केस स्टडी तर होणारच होणार आहे, पण तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशन तुमचं ह्या केस स्टडी थ्रू पूर्ण होतंय. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला वेगळं डॉक्युमेंटेशन करण्याची गरज नाही. हा केस स्टडीज तुम्ही ॲज अ डॉक्युमेंटेशन म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. परीक्षेच्या वेळी पण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. सो दिस इज व्हेरी सिम्पल. आता महत्त्वाचं जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे, हाऊ टू ड्रॉ व्हेरियस टाईप ऑफ UML डायग्राम्स. जनरली मी तुम्हाला सांगितलंय की रॅशनल रोजचा वापर करतो आपण, IBM जो टूल दिलाय त्याचा. पण आता कॉलेज सुरू नाहीये, कॉलेज सुरू नसल्यामुळे आपण त्याचा वापर नाही करू शकत. सो एक ऑनलाईन असे बरेच काही टूल आहेत, पण एक तुमच्यासाठी एक टूल, व्हेरी सिम्पल टूल जो आहे तो ऑनलाईन टूल, त्याच्यामध्ये तुम्ही डायग्राम्स तयार करू शकता. त्याची एक लिंक आहे app.creately.com. ही एक त्याची लिंक आहे. मी ती लिंक तुम्हाला सगळ्यांना शेअर करेनच. फक्त इथं काय करायचं, तुम्हाला तुमचं एक जनरल एक तुमचं लॉग इन तयार करून घ्यायचंय. तुमचा ईमेल ID वापरून तुम्ही ते लॉग इन तयार करू शकता.
तुमचं लॉग इन तुम्ही केल्यानंतर ओके, तुमचं एक लॉग इन या ठिकाणी क्रिएट केल्यानंतर मे बी थोडासा पासवर्ड, ओके, युजर आय डी आणि पासवर्ड आपण त्या ठिकाणी एंटर केला की आपण या क्रिएटली ॲपमध्ये जाऊ शकतो. हे अतिशय सोपं आहे. ज्या डायग्राम तुम्ही रॅशनल रोजवरती काढता त्या डायग्राम आपण इथं ड्रॉ करू शकतो. इथं जर आपण बघितलं तर हे सगळे काही फोल्डर आहेत, आपल्याला बरेच काही टूल याच्यामध्ये अवेलेबल आहे. पण एक सिंपल जर आपल्याला काही डायग्राम UMLच्या काढायच्या तर UML यूज केसचा जर आपण बघितलं किंवा UML क्लास डायग्रामला जर मी क्लिक केलं तर इथे एक नाव देऊ शकतो आपण, UML कॉलेज क्लास डायग्राम कॉलेज ऍडमिशन सिस्टीम. ओके, आता हे सरळ आपल्या समोर ही डायग्राम तयार होते. फक्त आपल्याला काय करायचं, इथे क्लास नेम वगैरे जे आहे तो फक्त आपल्याला इथं एडिट करायचा आहे. कॉलेज हा एक क्लास असेल, त्याचे ॲट्रिब्यूट्स असतील डिपार्टमेंट, त्याचा टाईप असेल स्ट्रिंग, दुसरा ॲट्रिब्यूट असेल स्टुडंट, असेल स्ट्रिंग. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही या वेगवेगळ्या डायग्राम काढू शकता. इट इज व्हेरी सिम्पल. ज्या वेळेला तुमचा हे डायग्राम पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही याला एक्सपोर्ट पण करू शकता. एक्सपोर्ट केल्यानंतर ती तुम्हाला डाउनलोड होईल अँड यू कॅन यूज दॅट डायग्राम ॲट एनिवेअर. हे आपण आता जे केली हे डायग्राम आपण कुठेही वापरू शकतो. आता फक्त क्लास डायग्रामच नाही तर हे आपले सेव्ह पण राहते इथं. जर इथं आपण वर्क्स डॅशबोर्डला जर गेलो तर इथं आपल्याला ही क्लास डायग्राम इथं मिळते. बरेच काही आपण डायग्राम याच्यामध्ये ड्रॉ करू शकतो. UMLच्या सगळ्या डायग्राम्स आपल्याला इथं वेगवेगळ्या ड्रॉ करता येतात. डॅशबोर्डला आपण जाऊन इथं कुठलीही UMLची डायग्राम सर्च करून आपण ती काढू शकतो. इवन प्रोजेक्टसाठी तुमचा जो डेटाबेस आहे तो डेटाबेस पण तुम्ही इथं दाखवू शकता. त्या डेटाबेसचे सगळे टेबल्स असतील किंवा त्या टेबलमधल्या काय कॉलम्स असतील, त्याच्या टाईप्स असतील, ते आपण इथं दाखवून तुम्ही ह्याला एक्सपोर्ट करू शकता. हा एक खूप सिंपल आणि छोटासा टूल आहे. हा सगळ्यांना वापरता येईल. सो सगळ्या ज्या डायग्राम्स आहेत त्या तुम्हाला याच्यावरती काढता येतील आणि एक्सपोर्ट पण या ठिकाणी करता येतील. JPG एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला तुम्हाला त्या वर्डमध्ये वापरता येईल. हा एक वे झाला. हा एक सिंपल वे आहे. दुसरा एक वे आहे तो म्हणजे वर्डमध्ये पण तुम्ही हे डायग्राम काढू शकता. म्हणजे समजा इन्सर्टमध्ये गेल्यानंतर, टाईप्समध्ये गेल्यानंतर, पण इट इज सो मच डिफिकल्ट. याच्यामध्ये बरंच काही डिफिकल्ट आहे. हे कॉल आउट वगैरे हे वापरणं जरा थोडंसं अवघड आहे. म्हणजे नेमक्या डायग्राम कोणता सिम्बॉल कुठं वापरायचा हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पण हा एक शॉर्टेस्ट आणि इझी वे आहे. हे app.creately.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही ह्या सगळ्या UMLच्या डायग्राम्स काढू शकता. सो आय थिंक मला वाटतं सर्वांना समजलंय. जर कोणाला काही डाऊट असेल किंवा काही अडचण असेल तर दुसरं आणि एक असं आहे की ज्या वेळेला तुमच्या हे केस स्टडीज तयार होतील
तुम्हाला एक डेडलाईन दिली जाईल. त्या डेडलाईनमध्ये ह्या तुमच्या केस स्टडीज तयार झाल्यानंतर त्या कुठे आणि कशा सबमिट करायच्या ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. मला वाटतंय सर्वांना बऱ्यापैकी समजलंय नेमकं काय करायचंय, कसं करायचंय. जर कोणाला डाऊट असेल, काय अडचण असेल तर दे कॅन डायरेक्टली कॉल टू मी. आय विल एक्सप्लेन. सो आय थिंक we will stop here today. So thank you.